निश्चितच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमंत्रित करूयात. गणेशजी पाटीलला पण यायचंय. आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. सन्माननीय धनंजय पाटील साहेब आपण या. आपलं स्वागत आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि आजच्या मॅचचा सुपर हिरो ज्यानं खरं तर प्रत्येक भिवंडीच्या कट्टर क्रिकेटच्या चाहत्याच्या ओठावर एकच नाव असेल, ज्याचं नाव असेल रोहित. आज खरं तर त्याला इथून दिलं जाणार आहे द केक क्राउन शॉपच्या वतीनं मैच के बाद और जीत के बाद कुछ मीठा हो जाए. तदनंतर काही डिस्काउंट वाउचर्स आणि या मॅचची अविरत आठवण देणारा मॅन ऑफ द मॅचचा एक सुपर मोमेंटो ट्रॉफी. वेल प्लेड मिस्टर रोहित. विश यू गुड लक फॉर टीम वडू नवगर. मनापासून तुम्हाला शुभेच्छा आहेत. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी रोहित याला आपण इथून करतोय पुरस्कृत. यस जितेश फाउंडेशन आता जर्मन टेमोलीकडनं 1000 रुपये. आणि रोहित जय विलास पाटील यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये ऑनलाईन झालेले आहेत. आणि तसे हिम्मत चौगुले यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये ऑनलाईन झालेले. आपण मोबाईल चेक करून घ्यायचा आहे. सो अभिनंदन रोहित. थँक्यू. आणि यानंतर कॉम्बॉक्स मध्ये आपण करूयात परिवर्तन. आमचे परम मित्र योगी सर इथून मात्र तुमच्या सोबत मायक्रोफोनवर जोडले जातील. थँक्यू. चला तर या ठिकाणी लगेचच मित्रांनो ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये तुम्हाला आजची रात्र का होईना ऐकायला मिळाला. आणि खरं म्हणजे आम्ही कधी म्हणत असतो स्पर्धेचा ओपनिंग सेरेमनी आणि स्पर्धेचा क्लोजिंग सेरेमनी डोळ्यांसमोर एकच नाव म्हणजेच डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मित्रांनो भिवंडी तालुक्यातील नामवंत समालोचक ज्यांनी आजवर 30 वर्ष या समालोचन क्षेत्रामध्ये दिलेले आहेत. आणि डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांच्या समालोचनाने अनेक युवा प्रभावित होऊन या क्षेत्रामध्ये आले आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. मित्रांनो समालोचन आवडलं असेल तर डॉक्टर गवळी सरांसाठी एकदा जोरदार टाळ वाजवायचे आहेत. खरं तर त्यांचं बिझी शेड्यूल आहे. सध्या ते सेवानिवृत्त आहेत परंतु आज त्यांचं बिझी शेड्यूल असल्या कारणाने फक्त एकच रात्र या स्पर्धेमध्ये ते देऊ शकले. परंतु सर आपण आलात या स्पर्धेमध्ये एक रंग भरलात त्याबद्दल आम्ही आयोजकांच्या वतीनं आणि या स्पर्धेचे शिल्पकार प्रशांत दादा गोराटकर यांच्या वतीनं आपलं खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. नाव बॅक टू कॉम्बॉक्स. लगेचच मॅचला सुरुवात करूया. हॅलो चेक. धन्यवाद समीर आणि धन्यवाद डॉक्टर गवली सर आपण इथे आलात आणि या खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आपण रंग भरला. आणि प्रशांत शेठ गोराडकर आणि या संपूर्ण ग्रामस्थ मंडळ टेंबुलीकरांच्या वतीनं तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर सलामीची जोडी या परेश मागे आणि सोबतीला अनिकेत शेलार सध्या आपण पाहत आहोत. गावदेवी स्पोर्ट वासेरे आणि स्वराज्य प्रतिष्ठान कशिली असा सामना आपण पाहत आहोत. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव मयूरच्या आगे सामोर पाहिली आणि तदवर खेचून मारलाय जबरदस्त फटका आणि चेंडू चाललाय. हो मिड विकेटला फिल्डर जरूर होते परंतु त्याच्याकडून मिस्टेक घडली आणि झेल ड्रॉप. एक असं वाटलं की अनिकेतला चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणार आणि त्याच्यामुळे पाहतो की फक्त त्या ठिकाणी त्यांनी सिंगल धाव कंप्लीट केली आणि या 2 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. दोघांनी सिंगल मात्र आपलं वैयक्तिक डावाला सुरुवात केली. चांगली मॅच होणार आहे त्यात काही शंका नाहीये. दोन्ही संघ पाहतोय या भिवंडी तालुक्याला बिलॉंग करणारे संघ आपण पाहतोय. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट कट केला आणि चेंडू चालला अगदी बॅकवर्ड पॉइंटला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला चौकार येतोय टीम गावदेवी वासेरे संघासाठी. टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय क्लासिकल. आणि जेव्हा आपण क्लासिकल फटके पाहतोय ना त्यावेळी अगदी डोळ्यांना ते खूप बरं वाटतं आणि क्लासिकल संगीत ज्यावेळी आपण ऐकतोय त्यावेळी ते कानांना खूप बरं वाटत असतं.
जो मागचा नुकताच सामना आपण पाहिला बंटीस्पर कुकसे बोरुली संघाची जी आपण शेवटची जोडी पाहिली होती, सुजित कालेकर आणि प्रतीक जमदारे यांच्यासाठी SP ग्रुप, त्याचप्रमाणे सुनील शेठ जमदारे आणि सागरबाई तवळे यांच्याकडून तब्बल प्रत्येकी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर मी दोघांना विनंती करतो की आपण या ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी किंवा दोघांपैकी एखादा आला तरी चालेल, त्यानंतर तुम्ही हे डिवाईड करू शकता. परंतु इथे या जबरदस्त वापसी पाहिली आपण चौकारानंतर मयूर पावशीच्या वतीनं निर्धाबण चेंडूची आपण सांगता पाहिली. आणि मी निलेजी देसलेला विनंती करतोय की जर आपण इथे उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावरती या, आपलाही सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. आणि शेवटच्या बॉलवरती या ठिकाणी या जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. ओहो, उंचच उंच आणि लांबच लांब. आणि हा शेवटच्या बॉलवरती चौकार पाहिला आपण. म्हणजे या पहिल्या पॉवर प्लेचा खेळ जर पाहिला तर या ठिकाणी 2 चौकार आले आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस प्रथमतः बॅटिंग करत असताना या ठिकाणी 10 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात इथे मात्र पाहतोय परेश मागे आणि अनिकेत शेलारच्या वतीनं प्राप्त झालेले आहे टीम गावदेवीसपूर वाशिरे संघासाठी. दुसरं षटक, प्रत्येकी 4 ओव्हरची मॅच आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज स्वराज्य प्रतिष्ठान कशिली संघाच्या वतीनं आनंद. अगदी गारवा मात्र अंगाला अजूनही मात्र चांगल्या प्रमाणात स्पर्श होतोय, कारण आपण पाहतो की निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण आज आहोत. आणि आज खऱ्या अर्थाने थंडीचा जो महिना सुरू आहे तो मात्र या स्पर्धेमध्ये जाणवलाय. गुलाबी थंडी आणि स्पर्धा द केक राऊंड कंपनी ट्रॉफी सध्या आपण इथे अनुभवतोय. परेशजी घोराटकर आणि त्यांचे संपूर्ण सहकारी जानमान टेंबुलीच्या वतीनं आनंद षटकात सुरुवात करतोय. लेफ्ट आर्म द विकेट ना पहिला चेंडू अगदी लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. पंचाची दुनियात समांतर वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव मात्र त्या ठिकाणी खर्च केली. प्रतीक आलेले आहेत, आपण जरूर त्यांना कॅश पारितोषिक इथे वितरित करतोय. मी या स्पर्धेचे जनक प्रशांत शेठ गोराडकर आपल्याला विनंती करतो की आपला शुभ हस्ते हे कॅश प्राइज वितरित करा, जे आम्हाला SP ग्रुप सागरजी तवळे आणि सुनील शेठ जमदार यांच्याकडून आलेले आहे. मॅचची कडा चेंडू पुन्हा गॅप मध्ये चालला आहे, वेगानं रेस सुरू आहे आणि शेवटच्या मोमेंटला मात्र पाहू शकेल त्या ठिकाणी जान की बाजी लगावत असताना मात्र चेंडूला स्टॉप केल्या. 2 धाबा कंप्लीट टेरचा प्रयत्न होतोय, परंतु त्या ठिकाणी 2 धावेवरतीच मात्र ते समाधानी राहिले. प्रत्येक आपल्यासाठी 1,000 रुपये आणि सुजित कालेकर यांच्यासाठी 1,000 रुपीज आहेत. आपण तदनंतर ते डिवाइड करू शकता. बट हार्ड लक, चांगला क्रिकेट पाहिला आपण, परंतु शेवटच्या चेंडूवरती कुकसे बोरुली संघाचा जो स्वप्न होता तो मात्र या स्पर्धेतून संपन्न झालाय. परंतु त्यांना पुढील स्पर्धेसाठी देऊया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओ जबरदस्त फटका, अगदी स्लाइस करण्याचा प्रयत्न बॅटरच्या वतीने केला गेला, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आलाय आणि पुन्हा मात्र दुहेरी धाव पाहिली. धाबा सिंगल डबलने येत आहेत आणि जर अशा प्रमाणे जरी धाबा येत राहिल्या, स्कोर कार्ड तुम्ही जर अगदी हलता इथे ठेवलं तर मात्र एक चांगला पॉझिटिव्ह स्कोर मात्र आपल्याला फलकावरती पाहायला मिळू शकेल. आणि त्या धाबांचा मात्र इथे सध्या पाहतोय या ठिकाणी परेश मागे आणि अनिकेत शिलार करत असताना छाप करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये थोडंसं पाहतोय की परिवर्तन केलं गेलं आणि त्याच गतीमध्ये परेश हा बॅटर मात्र या ठिकाणी बीट झालाय. फलकावरती एकूण फुलटॉस आणि फुलटॉस वरती पाहतो की प्रॉपर कनेक्शन झाला नाहीये. पुन्हा मात्र दुहेरी धाव आणि प्रत्येक चेंडूवरती पाहतो की जेव्हा जेव्हा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालाय फलंदाजाने 2-2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत.
परेश सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे आणि नॉन स्ट्राईकला अनिकेत शेलार आहे. प्रथमेश जागतिरोव पुन्हा मात्र चेंडूला ऑनसला टर्न गेला. पुन्हा सिंगल धाव, पुन्हा दुरीचा प्रयत्न होतोय, पुन्हा 2 धावा कंप्लीट. म्हणजे या ओव्हरचा विचार केला तर चौथ्यांदा मात्र ही दुहेरी धाव आणि त्याच्यानंतर तिहेरीचा प्रयत्न. वाव, आखो आखो में इशारा. आणि या ठिकाणी सिंगलला डबल, डबलला तिहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. ही खऱ्या अर्थाने क्रिकेटची लाईफ लाईन आणि त्याचा मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाज मात्र सध्या वापर करतायत. आणि पाहता पाहता 3 धावेची अनुषंगाने संघटित धावसंख्या 20 विदाउट लॉस. प्रथमतः बॅटिंग करतो या ठिकाणी 21. दुसऱ्यांदा 3 धावा ती कंप्लीट केलेल्या आहेत. अल्पेश या ओव्हरचा खेळ पाहिला तर एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाही, परंतु 2 वेळा दुहेरी धाव कंप्लीट केली, 2 वेळा तिहेरी धाव, एक स्वेअर धाव पाहिली आपण वाईटच्या स्वरूपात. आणि अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. फुल टॉस. पुन्हा मात्र अगदी जमिनीला घासत चेंडू चालला अगदी पॉइंटला. आणि या षटकाचा विचार केला तर मात्र चांगल्या प्रमाणात धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 धावा एक्झॅक्टली या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. आणि आनंद मात्र या ठिकाणी 12 धावा खर्च केल्या. आणि जर याच गतीने धावा येत राहिल्या तर पुन्हा मात्र 40च्या पुढे आपल्याला आकडा पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळू शकेल. आणि दोघांमध्ये 22ची पार्टनरशिप सध्या आपण पाहतोय. दोघांच्या बॅटमधून अगदी क्लासिकल फटके मात्र या इनिंगमध्ये पाहिले आपण. जबरदस्त स्कोरिंग सध्या या स्पर्धेच्या माध्यमातून अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून केली जात आहे. आणि या धुमाल सरांनी एक वेळ सांगितलं होतं की अल्पेश गायकवाडना चांगली मागणी आहे. धाबातील तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज नितेश कोहली उर्फ नीतू. निकनेम नीतूना मात्र प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. आणि त्याच्यावरती अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू पाहतोय, अगदी गतिशील बॉल आणि ऑफ स्टंपचा मारा. हो पडल्या तर हलकासा मात्र आतमध्ये आलाय मोमेंट घेत असताना. आणि त्याच्यावरती अनिकेत शेलार बीट होताना पाहायला मिळतो. येणारा बॅटिंगचा आपण जर विचार केला तर अजूनही शुभम शिलारचं येणं बाकी आहे, जय शिलारचं येणं बाकी आहे, निलेश माघेचं येणं बाकी आहे. बॅटिंग ऑर्डर अजूनही पाहिली तर अगदी वाशिरेकडे खोलवर आहे. परंतु सध्या या जोडीनं चांगल्या प्रमाणात धावा जोडलेल्या आहेत. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप सध्या आपण पाहतोय. हो यॉर्कर क्लिक केला, अगदी खोदून काढलाय. आणि या दोघांमध्ये या तालमेल चांगल्या प्रमाणात आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा फिल्डरच्या वतीनं मिस्टेक घेतल्या गेल्या तेव्हा तेव्हा मात्र त्या ठिकाणी धावा वेगाने घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तर कंप्लीट केल्या, परंतु तिहेरीचा प्रयत्न झाला, परंतु हा प्रयत्न सक्सेसफुल नाहीये. कारण आपण पाहतोय की ज्यावेळी भिवंडी तालुक्यामध्ये आपण क्रिकेटच्या स्पर्धा पाहतो त्यावेळी दोघांना कॉपिंग क्रीज सोडणं अनिवार्य आहे. आणि तो प्रयत्न मात्र इथून दोघांकडून दिसून आला नाहीये. आणि त्यामुळे मात्र 2 धावांवरती तुम्हाला या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. समाधानी जीवनामध्ये राहणं फार गरजेचं आहे. कारण आपण पाहतो की सध्याच्या युगामध्ये जर आपण जास्त धावपल केली तर मात्र तुम्ही जीवनामध्ये सुखमय आनंद जगू शकत नाही. असे आमचे समाधानी या स्पर्धेचे जनक सर्वांनी प्रशांत शेठ घोराटकर. आणि त्यांनी सुद्धा मात्र मोठे मोठे गार केले गंमतमध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. तर सुरुवातीला आपण एक ब्रँच पाहिली द केक क्राऊनच्या वतीनं. आणि सध्या आपण पाहतोय 7 ब्रँच त्यांनी निर्माण केलेला आहे. संयम बाळगणं फार गरजेचं जीवनाच्या या पटलावरती. आणि तो संयम बाळगला प्रशांत शेठ घोराटकरच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. ओ जम्पिंग जपाक शॉट, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय वेगानं. अगदी या बाल्या मामांना मात्र मानवंदना देणार हा चौकार. जबरदस्त फटका, उचली घेणारा चेंडू फ्रंट फुटला आलाय. तदनंतर अगदी शेवटच्या मोमेंटला बॅटचा तोंड उघडलाय, पंच केलाय आणि चेंडू सरळ 1 बाउन्स 2 बाउन्स न मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. हा क्लास अनिकेत शिलारचा आहे. आणि या चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचली गेली. आता मधून साईडला उडवलाय. वा 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 वा, मिड विकेटच्या बाहेर जाणारा
हा टावरिंग षटकार, कडक शॉट, ऍक्शन रिप्ले पहा, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि जसा चेंडू बॅट मधून निघाला लिहिल्या त्याच्यावरती 6 धाबा कोरल्या होत्या. छोटा पॉकेटवर बडा धमाका. सुरुवातीला संयम बाळगला आणि आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आणि नितू कोहलीचा मात्र हा स्पेल थोडासा मागणं राहिलाय. डॉट बॉलनं सुरुवात केली, तदनंतर दुहेरी, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथ्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतो. आणि पाहता पाहता धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलाय 34 आकड्यावरती आणि अजूनही आपण जर या डावाचा विचार केला तर 8 बॉलचा खेळ येणं बाकी. परेश खेळतोय 16 धावसंख्येवरती आणि अनिकेत खेळतो वैयक्तिक 17 या धावसंख्येवरती. हो पुन्हा आता मात्र स्क्वेअर कट. हो हो 360 डिग्री बॅटिंग काय आहे त्याचा प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना मैदानाच्या आतमध्ये अनिकेत तिहेरीचा प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्नामध्ये 3 धावा कंप्लीट, चौथ्याचा प्रयत्न आणि इथे मात्र प्रयत्न सक्सेसफुल. ओ माय गॉड, असं वाटलं की सिंगल वरती समाधानी राहतील. त्याच्यानंतर दुहेरीला त्यांनी मात्र सुरुवात केली, 2 धावा कंप्लीट केल्या, तदनंतर फेकी संत आली, 3 धावा पूर्ण झाल्या आणि शेवटच्या क्षणाला विकेट किपरच्या माध्यमातून चुकी घडली आणि चुकी नाही तर मात्र तिथे फलंदाजाने तब्बल 4 धावा कंप्लीट केल्या. हे दृश्य पहा, भाग मिल्का भाग आणि तदनंतर चेंडूला परफेक्टली करेक्शन केलाच नाहीये आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी या 4 धावा आता मात्र खात्यामध्ये जोडल्या जात आहेत टीम गावदेवी वाशिरे संघाच्या अकाउंट मध्ये. टाळ्यांचा गजर आता मात्र खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय. अगदी आनंदाचं वातावरण सध्या निर्माण झालंय. शेवटचा बॉल शिल्लक, फुलटॉस आहे, पुन्हा टर्केल ऑन साइडला मिडविकेला फिल्डर आहेत. इथे मात्र चुकी होणार नाही, चांगल्या प्रमाणात चेंडूला पकडलाय, चांगल्या दिशेने फेक केलेले आहे आणि इथे मात्र पावशकाल दुहेरीचा प्रयत्न झाला गेला आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज परेश मागे आता मात्र या ठिकाणी माघारी चाललाय कारण पहिला विकेट्स इथे मात्र गमावला टीम गावदेवी स्पोर्ट वाशिरे संघाने. 39 धावांची पार्टनरशिप मात्र अखेर इथे ब्रेक झाली. तिन्ही गोलंदाजाचा विचार केला तर मात्र तिघी विकेटलेस राहिले कारण आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजाला विकेट टेकर गोलंदाजी करता आली नाहीये आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे परेची विकेट्स मात्र आय थिंक मी तर म्हणतो की त्यांनी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे कारण मैदानाच्या आतमध्ये जय शेलारचं येणं बाकी होतं आणि त्याच्यासाठी संपूर्ण धावपळ आपण पाहिली कारण जय शेलारचा विचार केला तर मात्र मागील सामन्यातील तो हिरो राहिलाय. अगदी आपल्या अंदाजामध्ये तो सामना त्यांनी फिनिश केला होता आणि मात्र परेचं स्वागत केलं खेळाडू कक्षामध्ये आधी टाळ्यांच्या गजरानं. 13च्या धावगतीने आतापर्यंत धावा जोडल्या गेल्या 39 आणि जर याच गतीने जर धावा इथे आल्या तर मात्र 50च्या पुढे मात्र हा धाव फलक जाऊ शकतो आणि तोच या ठिकाणी प्रयत्न असेल अनिकेत आणि जय शेलारचं. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये आता मात्र इथे कशिलीच्या वतीनं मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये कमबॅक केला जाणार का आणि तो कमबॅक करण्यासाठी गोलंदाज आता मात्र इथे वापरला जातोय साहिल पाटील. जबरदस्त शेड्यूल सध्या आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नाही थोडंसं डिले राहिलो आणि त्यामुळे थोडंसं उशीर सुद्धा मात्र झालाय परंतु नियोजन परफेक्टली आपण पाहतोय कारण पहिले फेरीतील सर्व सामने आपण 5-5 षटकांचे केलेले गेले आणि त्याचा मात्र आपण विचार केला तर दुहेरीला जशी दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली ते सामने प्रत्येकी 4 ओव्हरचे आपण खेळवले आणि उद्या आशा करूया की प्रत्येक सामना 5 षटकांचा कसा खेळवला जाईल. त्यासाठी मात्र प्रत्येक संघाला विनंती असेल की आपण उद्या वेळेच्या आधी इकडे मात्र पोहोचायचं रिपोर्टिंग करायचे आहे. हो या ठिकाणी कोणता फटका मात्र अनिकेत शिलारला खेळायचा होता कारण चेंडू डिलिव्हर होण्याच्या अगोदर मात्र ऑफस्टॉमच्या खूपच बाहेर निघाला आणि साहिल पाटीलने मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात केली निर्धावानं. हीच मात्र या ठिकाणी काहीतरी अपेक्षा असेल साहिल पाटीलच्या गोलंदाजीमध्ये स्वराज्य प्रतिष्ठान कशिली संघाला. पुन्हा मात्र ऑफस्टॉमच्या बाहेर निघालाय, पुन्हा मात्र इथे या खेचून मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू चालला अगदी अलॉंग द कार्पेट दुहेरीचा प्रयत्न आणि या विकेटवरती दोघे फास्ट आहेत. खऱ्या अर्थानं अनिकेत शेलारचा आपण विचार केला तर मोठे फटके तो खेळू शकते परंतु सिंगल डबलला सुद्धा मात्र तो चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी प्राधान्य देतोय. आणि पाहता पाहता 40 धाबा फलकावरती मात्र या ठिकाणी 41 कारण इथे 2 धाबा कंप्लीट केल्या. प्रथमेश थोडंसं करेक्शन करूया आपण. पुन्हा मात्र तोच
रिॲक्शन पाहतोय. त्याच अनुषंगाने चेंडू चालला अगदी जमिनीच्या मार्गाने आणि इथे मात्र सिंगल वरती तो समाधानी राहिलाय. आता मात्र जय शिलारची रणनीती काय असेल की तो सिंगल घेणार की पहिल्या चेंडूपासून तो मात्र या ठिकाणी आक्रमणाला सुरुवात करणार. दोन्ही शिलार बंधू आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे अनिकेत शिलार तर दुसरीकडे जय शिलार आणि गोलंदाज पाहतो या ठिकाणी साहिल पाटील. तो मात्र पाटीलगिरी आता शेवटच्या ओव्हरमध्ये राखण्यामध्ये यशस्वी होणार का? पहिलाच बॉल ओव्हर पिच बॉटमॅनचा चांगला वापर केला. वॉटर कॅच कॅच ऑफ द नाईट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. शत्रक्षक होता त्या ठिकाणी मिस्टर हेमंत आणि पहा त्या ठिकाणी स्वतःला झोकून दिलाय. कपडे गंदे हुए ते क्या हुआ घर पर सर्फ एक्सल है ना ये देखिए. वाह वॉट कॅच अगदी लो झेल आणि अगदी प्रिन्स मूवीच्या कॅमेऱ्यामध्ये मात्र हे सर्व चित्र कॅप्चर झालेले आहेत वेगवेगळ्या अँगलला. जय शिलार मात्र या ठिकाणी शून्यावरती मात्र बहादूर माघारी परतला. भरपूर काही त्याच्याकडून अपेक्षा होते. फटका तर लाज होता परंतु फिल्डर हेमंतचं मात्र त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल. ज्या अनुषंगाने त्यांनी तो झेल अगदी कठीण आपल्यासाठी सोपं बनवलं आणि त्याचमुळे म्हणतो की कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ आहे समीकरण हेमंतला पूर्णपणे त्याची जाण होती आणि तो झेल त्याने मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केला. आणि या मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज रितेश शिलार आता मात्र पाहायला मिळतोय. शेवटची 2 बॉल एखादा फटका चांगला आला तर मात्र टोटल चांगल्या प्रमाणे पाहायला मिळू शकेल. सिंगल धाव आणि आता मात्र स्वतः अनिकेत शिलारने मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि त्याच्यानंतर आता मात्र पाहू शकेल ओव्हर थ्रोच्या रूपानं अजून काही धावा तिकडे मात्र जोडल्या जात आहेत. कारण प्रत्येक धाव ही फार महत्वपूर्ण असते. जसं आपण पाहतो की एखाद्या वेळी शिक्षण घेतो त्यावेळी मात्र प्रत्येक गुणाला फार महत्त्व असतो. राजकारणाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळी मात्र एका मताला फार महत्त्व असतो आणि क्रिकेटच्या रिंगणामध्ये या प्रत्येक धाबेला फार महत्त्व असतो. आणि त्या धाबा इथे मात्र अनिकेत आणि रितेश जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटचा बॉल या पहिल्या डावातील आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो हेलिकॉप्टरचा अंदाज आणि पावसाळ्या ठिकाणी अंडरआर्म फेकी. हो हे क्या हो रहा भाई. 2 रन्स कंप्लीट 3 धावा कंप्लीट. चौथ्याचा प्रयत्न होतो आणि इकडे रेस सुरू. 4 धावा कंप्लीट 5वी धाव कंप्लीट होणार का? आणि आजच्या नाईट मधील पहिल्यांदा 5 धावा पळून पूर्ण केल्या. 6व्याचा प्रयत्न होतोय. ओ माय गॉड ही स्थिती मी लगान मूवी मध्ये पाहिली होती आणि आता मात्र ती स्थिती टेंभुर्णीकरांच्या स्पर्धेमध्ये पाहतोय. द केक राऊंड कंपनीच्या स्पर्धेमध्ये पाहतोय की एकाच चेंडूवरती तब्बल 6 धावा पळून पूर्ण केल्या आणि तो संघ राहिलाय गावदेवी वाशिरे संघ. आणि हा रिप्ले आय थिंक ऍक्शन रिप्ले आता मात्र पाहणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे. परंतु आता अंपायर्स कॉल सर शेवटच्या रनसाठी 4 धावा कंप्लीट होत्या. 5व्या धावासाठी मात्र रिव्ह्यू आपण पाहतोय. अंपायर्स कॉल टीव्ही पंचांकडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि टीव्ही पंच आता मात्र स्वप्नील पाटील सर मात्र या ठिकाणी चेक करतायत. पाचव्याला रनआउट साठी मात्र इथे रेफर केलाय वाशिरे संघाच्या माहितीसाठी. 4 धावा कंप्लीट आहेत परंतु चेक करतायत. परंतु काय जबरदस्त दोघांमध्ये आपण ताळमेल पाहिलं. कौन सी एनर्जी यूज करते पूछना पडेगा रितेश और अनिकेत को. अगदी क्लोज डिनर आहे. ज्यावेळी बॅट ग्राउंडिंग झालेले आहे त्यावेळी मात्र बेल ज्या आहेत त्या मात्र योग्य वेळेवरती उडाल्या आहेत का नाही हे सुद्धा मात्र इथे चेक करावं लागेल. आणि पंचांचा मात्र इथे इशारा आलाय. फलंदाज 5व्या धावेसाठी रनआउट आहे. म्हणजे 4 धावा. परेश महाजन सर 4 धावा आणि 5व्या धावेसाठी फलंदाज बाद झालाय.
चेक. चला चला चला, काही सन्मान आपण येथे संपन्न करत आहोत. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता सन्माननीय सुशांत म्हात्रे साहेब ग्रामपंचायत सदस्य कशेळी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून येथे करणार आहोत. आदरणीय सुशांत म्हात्रे साहेब ग्रामपंचायत सदस्य कशेळी त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी प्रशांत गोराटकर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेची पहिली रजनी तुम्ही पाहताय आणि मोठ्या संख्येने मान्यवर मंडळी तुम्हाला बघायला मिळते. या स्पर्धेमध्ये द केक राउंड कंपनी चषक 2026 टेंभोलीकरांचा क्रीडा महोत्सव आणि जरूर या क्रीडा महोत्सवाला सदिच्छा भेट देण्याकरिता आलेले आमचे सर्वच सन्माननीय अतिथी. त्यानंतर आदरणीय संजयजी तरे त्यांना विनंती असेल की आपणही पुढे यावं, त्यांचा सन्मान येथे केला जातोय. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस येथे केला जाणार आहे. टीम जय हनुमान लाखुले आणि खार्डी दोन्ही कॅप्टन आपण यायचं. ब्रह्मवती स्पोर्ट्स, चला टॉस करूया आपण. लाखुलीचा कॅप्टन आलाय का? त्यानंतर आदरणीय सुधीरजी भोईर ग्रामपंचायत सदस्य कशेळी त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. आदरणीय सुधीरजी भोईर ग्रामपंचायत सदस्य कशेळी त्यांचा सन्मान होतो. त्यानंतर निलपेशजी तरे उद्योगपती त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. निलपेशी तरे उद्योगपती त्यांचा सन्मान येथे केला जातोय. त्यानंतर आदरणीय रुपेशी पाटील जुनांदुर्की चे उद्योगपती त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. रुपेशी पाटील यांचाही सन्मान येथे होतोय. हे सर्व सन्मान आपण सन्माननीय प्रशांतजी गोराटकर यांच्या शुभ हस्ते करत आहोत. या स्पर्धेचे प्रणेते आहेत. रोकडा रास्ता टॉस बॉक्स मध्ये टॉस देखील तेथे संपन्न होतोय. दोन्ही कॅप्टन आहेत. मनीष पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टेंबोलीचा एक नामवंत क्रिकेटर. त्यानंतर धीरजी पाटील युवा उद्योगपती जुनांदुर्की त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जात आहे. चला, लाखिवली संघानं टॉस देखील जिंकलेला आहे. निर्णय लवकरात लवकर कळवा. धीरजी पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण येथे बघतोय. चला, निखिलजी वकले आपण जॉईंट व्हायचं आहे कॉम्बॉक्स मध्ये. पुढील बॉल जय यश शिलारचा सध्या आपण पाहत आहोत. ऑनसेला टर्न करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. लक्ष पाहिलं तर या ठिकाणी सध्याची आपण जर कंडिशन जर पाहिली तर मात्र चांगल्या धावा या ठिकाणी उभारलेल्या आहेत वाशिरे संघानं. परंतु सलामीची जोडी आपण पाहिली तर प्रणय पाटील आणि नितेश कोहली हे दोन सलामीवीर बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावा फलकावरती लागले गेला. एकही विकेट आतापर्यंत या ठिकाणी गमावलेली नाहीये. फोर्थ विकेटने मात्र मारा करतोय. ओ स्लॉग स्वीकारचा प्रयत्न, फडका हवेत. व्हॉट अ कॅच! हो हो हो, पाठ वर जात असताना मिस्टर परेश मागे पुढे गेला आणि झेली त्याने पुढे पकडलाय. पहिला धक्का लागला या ठिकाणी स्वराज्य प्रतिष्ठान कशिली संघाला.
आणि तुम्ही पाहत आहात द केक क्राउन ट्रॉफी 2026 हे अत्यंत भव्य दिव्य आणि दिमागदार आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं एका बाजूला स्वराज 11 कशेळी आणि त्या विपक्षामध्ये गावदेवी वाशेरे ठाणे ग्रामीण मधील एक नामवंत संघ आणि त्या विपक्षात पडगा परिसरातील अत्यंत नामांकित वाशेरेकर देखील क्रीडांगणावरती आहेत. मॅचला होती सुरुवात. उत्तरार्धाचा प्रहर पहिला पाहतोय आपण. 4 बॉलचा खेळ संपलाय. सुपर बॉलिंग. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःचा दर्जा आणि गुणवत्ता इथे गोलंदाज दाखवतोय जय शेलार. खरं तर शेलार या नावातच फार मोठी ताकद आहे. यंदाच्या हंगामातल्या ISPL मध्ये सगळ्यात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम ज्या खेळाडूने केला तो विवेक शेलार. बॉलर इथे मात्र तयार. ओव्हर द विकेट. लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. पंच दर्शवत आहेत शकील कोटी सर. अतिरिक्त धावसंख्येमध्ये इथून मात्र भर पडतीये. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती याच एका आकड्याच्या मदतीनं 4 या अंकावरती. 49 या धावसंख्येचं समोर टार्गेट आहे. कशेळीकरांना हा सामना जिंकायचा आहे तर मग 49 धावा इथून सर कराव्या लागतील. बॉल तयार. ओव्हर द विकेट. फटका फसलाय. चेंडू हवेत. बॉल खाली. क्षेत्ररक्षक वाशेरेकरांना मिळेल इथे पहिली सफलता. पहिला ब्रेक थ्रू. बॅट्समन आउट. भरपूर काही कमवले त्याने राहतो नेहमी तो बादशाहवाणी राहतो नेहमी तो बादशाहवाणी राहतो नेहमी तो बादशाहवाणी एक ग्राउंड मोठी कंपनी फेमस आहे त्याची 18 चेंडू आणि 45चा सामना आहे. दुसरा धक्का इथून मात्र स्वराज 11 कशेळी या संघाला लागला. या स्पर्धेच्या माध्यमातून आज भिवंडीचा एक लेजेंड आणि अत्यंत अनुभवी आवाज आदरणीय मोरेश्वर गवळी सरांना आपण ऐकलं. या स्पर्धेला पूर्ण होस्ट करत असताना आमचे परम मित्र आदरणीय समीरजी ठाकरे, त्यानंतर आमचे मित्र योगेशजी पाटील त्यांचा देखील येस डेफिनेटली आणि निखिल वाकले सरांचा देखील आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकतात. आणि योगी पाटील सर द रिअल व्हॉइस ऑफ PTC पडगा टेनिस क्रिकेटमधील एक बुलंद आवाज आणि प्रशांत दादा गोराटकर यांचा बिझनेसला खऱ्या अर्थानं तिथूनच ग्लोबलाइज खऱ्या अर्थानं तिथूनच बिझनेस ग्लोबल झाला पडघ्यामधूनच. आणि आज पडघ्याचा बुलंद आवाज या स्पर्धेमध्ये तुम्हाला ऐकायला मिळाला. योगी पाटील सरांचा सन्मान प्रशांतजी गोराटकर या स्पर्धेचे शिल्पकार आणि त्यांच्या शुभास्ते इथे केला जात आहे. धन्यवाद योगी सर. अगदी वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल आपल्या आम्ही आयोजकांच्या वतीनं शतशः आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. या स्पर्धेकरता अत्यंत नामवंत पंच परेशजी महाजन असतील, शकीलजी कोटी सर, गोकुळ पाटील सर. इथे पहा. इट्स अ बँक ऑन द टार्गेट. यष्टा वाकवल्यात अक्षरशः. त्रिफळाचित केलाय. पहिल्याच बॉलवर परतावं लागणार आहे. प्रणय पाटील ठरतोय शिकार. नंबर 3. ठेवलं छान क्रिकेट सम्राट ठेवलं छान क्रिकेट सम्राट ठेवलं जय हनुमान क्रीडांगण टीम भरवलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान हेट येस आपण चर्चा करत होतो या स्पर्धेतील पंचांविषयी देखील. आदरणीय आमचे स्वप्नील सर असतील, गोकुळ पाटील सर असतील, परेशजी महाजन सर असतील आणि शकीलजी कोटी सर असतील. चांगली मेहनत या स्पर्धेकरता या 21 ते 25 या कालावधीत संपन्न होणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी खरं तर आदरणीय प्रशांतदादा गोराटकर आणि सन्माननीय परेशदादा गोराटकर यांचे आभार व्यक्त करेन की माझ्यासारख्या छोट्या समालोचकाला तुम्ही संधी दिलीत या स्पर्धेमध्ये. इथे फटका चांगला आहे. डाऊन द स्टीयर. बॉल चालला इन फ्रंट ऑफ द विकेट. ब्लॅक स्क्रीनला अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर एकच धाव इथून कनेक्ट होईल आणि याच एका सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या फक्त एकेरी आकड्यावर 5 या अंकावरती. मोठ्या धावसंख्येचं चेसिंग इथून सुरू आहे. 49 एक भली मोठी धावसंख्या जी धावफलकावरती गरजेची असणाऱ्या विजयाकरता कशेळीकरांना. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पहा. फुलर लेनचा बॉल ज्याला केलंय टॅप. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव इथून जोडली जाते आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं स्कोर फ्लायस टू दी 6 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. कौतुक करावं लागणाऱ्या वाशेरे संघाचं. वाशेरे हा संघ इथून
दर्जेदार क्रिकेट प्रस्थापित करतोय. फुलटॉस होता, ज्याला ड्राईव्ह केलाय, बॉल चालला लॉंग ऑफला, जिथून एक सिंगल प्राप्त होतीये आणि फक्त सिंगल डबल. क्रॉस व्हेरीफाय केलं जाईल. ऑन अबाउट दी वेस्ट लँडिंग इथून चेक केली जाईल. तिसऱ्या पंचांना आपण आपल्या टेक्निकल रूम मध्ये आमंत्रित करूयात. चेंडूचं लँडिंग इथून पडताळून पाहिलं जाईल. आदरणीय पंच गोकुळ पाटील सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. निश्चितच कशेळी इट्स अ नो बॉल. डिसिजन बाय अंपायर. हा चेंडू नो घोषित केला गेलाय. फ्री हिटची नामी संधी असणार आहे आणि कशेळीला नवीन संजीवनी इथून प्राप्त होऊ शकेल. कदाचित मॅचचा मोमेंटम बदलवणारा हा क्षण इथून ठरू शकणार आहे. बॉल तयार. रितेश फटका फसलाय. फ्री हिटची संधी आहे हे विसरून चालणार नाही. एकच सिंगल फक्त होईल प्राप्त. या परिस्थितीमध्ये फलंदाजी करणं खरं तर एका व्यावसायिक खेळाडूचं लक्षण आहे आणि टेक्निकली साऊंड जो प्लेयर असेल तोच अशा परिस्थितीमध्ये स्वतःचा ग्रेट नॉक दाखवू शकेल. परंतु आता मी निश्चित उल्लेख करेन की कशेळीकरांचं देखील फलंदाज इथे पहा प्रॉपर गोलंदाजी. इट्स अ एज अँड टेकन. बॅट्समन आउट. रितेशला मिळते आणखीन एक सफलता. प्रशांत गोरडकर असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला दादा. प्रशांत गोरडकर असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला. प्रशांत गोरडकर असं ब्रँडेड नाव. थँक्यू. बाद झाले फलंदाज ज्यांना तुम्ही पाहतायत. डेफिनेटली मिस्टर हेमंत वैयक्तिक 2 या धावसंख्येचा आलेख पार करत अगदी दमछाक झाली आहे. एक धावेसाठी संघर्ष शिगेला पोहोचलाय. 49चा पल्ला गाठायचा आहे आणि त्यातल्या फक्त 9 धावा ज्या धावफलकावरती कनेक्ट झाल्यात. बॉल तयार. या षटकातला पुढचा बॉल हलक्या हाताने बॅटचा फेस ओपन केला आणि फ्लाइंग स्लिपचा खेळाडू त्याला देतोय स्थगिती. धावा कनेक्ट केल्या जात आहेत अत्यंत वेगानं. दुसरी धाव घेण्याचं धाडस देखील इथून दाखवलं. एंड ऑफ दी यस. इथे पंच नोटिफाय करतायत की एक धाव जी अपूर्ण आहे त्यामुळे ऑथराइज फक्त एकच धाव इथून त्याचीच गणती केली जाईल. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर स्कोर फ्लायज टू दी 10 रन. 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक जर आपण पाहिलं फक्त आणि फक्त 4 धावांचं आणि दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा रितेश शेलारनं खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ संपला आणि संघाची टोटल पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. स्वराज कशेळी हा संघ इथून पाठलाग करतोय 49 धावसंख्येचा. उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये 39 धावसंख्येची गरज असणार आहे. संत तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे प्रथमेशजी. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येड्या गबाड्याचे इथे काम नव्हे. क्रिकेटमध्ये हे वाक्य अत्यंत तंतोतंत लागू होतं. बऱ्याचदा म्हणतो की फक्त ट्रॅक शूज घातले, चांगला बॅट्स वापरला म्हणजे तो खेळाडू बनतोच असं नाही. तर त्याकरता त्याला प्रतिकूल परिस्थितीची सत्व परीक्षा देखील द्यावी लागते आणि निश्चितच इथे क्वालिटी क्रिकेट पाहिजे. त्यामुळे ती गुणवत्ता तुम्हाला इथे एक्झिक्यूट करावीच लागेल. गोलंदाज तयार. कमी गतीचा बॉल कट केलं होतं. लेग कटर हलकासा आउट स्विंगर पाहायला मिळाला. त्यामुळे इथून मात्र एक डॉट बॉलची उद्घोषणा. नियंत्रण होतं बॉलवर आणि फलंदाजाला बॅकफुटवर ढकललंय. 11 चेंडू इथून शिल्लक आहेत. 39चा सामना आहे. या स्पर्धेचे सुवर्ण शिल्पकार आदरणीय प्रशांतदादा गोराटकर, द केक क्राउन ट्रॉफीचे प्रणेते जय हनुमान टेंबिवलीकर. सलाम. एक यशस्वी स्पर्धा
या पर्वातील आजचा पहिला दिवस. इथे पहा फटका दर्जेदार आहे. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. चेंडू निघून जाईल. सीमारेषे पलीकडे आलाय. इट्स अ मच नीडेड बाउंड्री फॉर टीम कशेळी. आणि याच चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्विच हिट अटेम्प्ट केला गेला फलंदाज आनंद यांच्या माध्यमातून आणि सरळ आदरणीय शैलेश बिडवी साहेबांच्या फ्लेक्सला मानवंदना देत बॉल चाललाय चौकारा करता. चला थोडं स्पीडअप कराल. टीम दोन्ही संघांचे कॅप्टन आणि चेंडू व्यवस्थापक कोणत्याही क्षणी चेंडू हरवला, क्रॅक किंवा चेंडूला कुठल्याही प्रकारची इजा झाली तर नवीनच चेंडू हा विकेटवर जाणार ही ऑफिशियली सूचना आपण आजचा खेळ सुरू व्हायच्या आधीच प्रत्येक संघांना पोहोचवली आहे. चला थोडं स्पीडअप कराल, अन्यथा मग इथं प्रथमेश जी सकाळची पहाटेची भक्तिगीते इथंच वाजवावी लागतील आपल्याला. ऑलरेडी वी आर ॲट दॅट फेज ओनली. निश्चितच आता जर आपण पाहायला गेलं तर 3:15 वाजून गेलेत पहाटेचे. अजूनही एक सामना खेळणं बाकी आहे, याची देखील नोंद घ्या. यानंतरची लढत जी तुमच्या भेटीला येणार आहे लाखिवली आणि त्या विपक्षामध्ये खार्डी. फॉलो तयार. षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावर आहे. नितेश शेलार गोलंदाजी करतोय. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल ओव्हर दी स्टंप्स. स्विच हिट केलाय. कनेक्शन प्रॉपर आहे. बॉल चालला अत्यंत वेगानं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि दुसरी धाव धाडसानं अत्यंत वेगानं इथे केली आहे कंप्लीट. टीमची धावसंख्या विथ द हेल्प ऑफ दिस 2 रन स्कोर फ्लायज टू दी 16. लॉस ऑफ 4 विकेट. 49 टार्गेट समोर आहे. अगदी आता खरं तर 22च्या रिक्वायर्ड रन रेटने इथून धावा कमवाव्या लागणार आहेत. 9 चेंडू 33 धावसंख्येची गरज आहे. फटका चांगला आहे ऑन साइडला. इथे कॅच ड्रॉप्ड आणि तदनंतर पहा विकेट येणं महत्वाचं आहे, मग ती कशी येऊ द्यात हेच सांगणारा हा क्षण होता. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेटचं पतन. ऍक्शन रिप्ले आपण पाहत होतो मार्फत फलंदाज झालाय बाद. 17 या धावसंख्येवरती गडी क्रमांक 5 जो परतीचा प्रवास करतोय. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. नवीन बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये पोहोचलाय मिस्टर रॉकी पाटील. 49 टार्गेट समोर आहे आणि जो प्रतिकार खरं तर स्वराज 11 कशेळीकडनं होणं अपेक्षित होतं तो इथून दिसू शकला नाही. फाईट होणं फार गरजेचं आहे. मी याच करता प्रथमेशजी म्हणत असतो की पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणं जास्त धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीनं माघार घेण्याची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवते आणि जो कधी लढू शकत नाही तो कधीच जिंकू शकत नाही. इथे फटका फसलाय. 1 मोर विकेट डाऊन फॉर कशेली. बॅट्समॅन आउट. 6व्या क्रमांकाचा गडी आल्या पावली निघालाय परतीच्या प्रवासाला. ट्वेल्थ मॅन देखील सांगतात की फक्त नावच सांगावी लागतील आज आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आहे ट्वेल्थ मॅन जो आपल्या संघाचा कोऑर्डिनेशन हे समालोचकांसोबत मॅनेजमेंट सोबत करत असतो. महत्त्वाचा प्रभाग आहे ट्वेल्थ मॅन. ज्याला संधी नाही मिळाली क्रिकेटमध्ये तरी देखील तो गावाचं नेतृत्व पडद्याच्या आड करत असतो. अगदी तोच ट्वेल्थ मॅन ज्याला कदापि स्वतः रिप्रेझेंट व्हायची संधी जरी मिळाली नसली तरी देखील तो लढत असतो, झटत असतो आपल्या संघाकरता. इथे पहा धावसंख्या फक्त सिंगलनं कनेक्ट होते. दुसरा धावेचा धाडस केलं गेला आणि आणखीन एक विकेट. जसा पत्त्यांचा बंगला कोलमडावा त्या पद्धतीनं एक विकेट येते क्रीडांगणावरती उपस्थिती लावते आणि पुन्हा परतीचा प्रवास सुरू होतोय. यस मिस्टर आदित्य थळे इथून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील.
7 विकेटचं आतापर्यंत झालंय पतन. नितेश शेलार एंड ऑफ दी थर्ड ओव्हर, तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी पाहायला मिळाली, विशेषतः आई गावदेवी वाशेरे संघाच्या वतीनं. पहिलं षटक जयेश शेलारनं टाकलं, धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4. तदनंतर रितेश शेलार आले, 6 धावा खर्च केल्यात. आणि आता नितेश शेलार ज्यांच्या माध्यमातून धावा खर्च केल्यात त्या मात्र 8. अनालिसिस तुम्ही गोलंदाजीची जी समराईज जे काही विवरण आहे ते प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ऑन स्क्रीन पाहताय. हेच तर खासियत आहे प्रिन्स मूवीजची. डिजिटल लाईव्ह टेलिकास्टिंगमध्ये या काही सांकेतिक ज्या काही आवृत्तीज आहेत किंवा ज्या काही आकृती आहेत त्या ॲनालिटिकल स्वरूपात ते दाखवत आहेत. आणि हीच ताकद आहे टेक्नॉलॉजीची जी पहिल्यांदा लॉन्च केली आहे प्रिन्स मूवीजनं. पॉल तयार, लोअर फुलटॉस होता, स्टिअर केलाय बॉल. बॉल चाललाय डीपमध्ये, प्रोटेक्शन जरूर आहे तिथे. धाबा मात्र मिळत आहेत. इथे पहा पुन्हा एक सरेंडर. आल्या पावली माघारी परतावं लागणार आहे. आणखीन एक धक्का. सगळेच जण खरं तर या मॅचमुळे त्रस्त आहेत. प्रेक्षक सांगतायत आम्ही इथं आलोय, आम्हाला षटकार चौकार पाहायचे, चांगलं क्रिकेट पाहायचं आहे. परंतु कशेळीकर तर फक्त आणि फक्त येत आहेत, क्रीडांगणावरती विकेट टाकतायत आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला निघतायत. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत इथून. आणि विजयाकरता अजूनही जरा विचार केला 5 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. फक्त आणि फक्त मॅसिव्ह मल्टी हिटच तुम्हाला इथून वाचवू शकतील. फटका चांगला, लॉंग ऑनला बॉल चाललाय डीप मध्ये, परंतु क्लायमेटिक कंडिशन्स टाकतायत प्रभाव. इथून परतावं लागणार आहे. वेदांत थळेला गोल्डन डकचा शिकार ठरलाय. 0चा चष्मा घालून निघालाय परतीच्या प्रवासाला. आदित्य थळे मात्र इथे झालेत बाद. 9 विकेटचं झालंय पतन. येस मिस्टर साजन तो आलाय. षटकाराकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे मनीष यांच्या वतीनं. या षटकातला पुढचा बॉल, चांगली गोलंदाजी, कटर कॉम्बिनेशन जे निलेश माघेच्या वतीनं इथे एक्झिक्यूट केलं गेलंय. आणि यानंतर एक अत्यंत दर्जेदार लढत तुमच्या भेटीला येणार आहे. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026च्या या अभूतपूर्व आयोजनामध्ये चांगली गोलंदाजी, मेरिटनुसार गोलंदाजी करतोय. यातील विजयी संघ उद्या ठीक 2:20 दुपारी रिपोर्टिंग करायची आहे, याची देखील नोंद घ्या. वडूनवगर संघाच्या विपक्षात आपल्याला खेळायचं आहे. इट्स अ ऑफिशियल अनाउन्समेंट. पॉल तयार, काहीतरी वेगळे प्रयोग आणि क्रिकेट खेळता खेळता फुटबॉलला देखील क्रीडांगणाच्या आतमध्ये सुरुवात. नो बॉलचा सिग्नल देखील आलाय. काहीतरी विपरीत क्रीडांगणाच्या आतमध्ये अंतिम टप्प्यात 2 चेंडू 28 ची गरज आहे. 9 विकेट इथून गमावलेत आणि स्वराज्य 11 कशेळी हा संघ. पॉल तयार, शेवटची औपचारिकता. इथे पहा फटका, बॉल चालला ऑन साइडला. थोडासा लांबलेला हा सामना आणि जो प्रतिकार व्हायला पाहिजे होता, कशेळी संघाकडनं जी फाईट पाहायला मिळायला हवी होती ती इथून दिसू शकली नाही. ही अत्यंत प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये खंत आहे. कशेळीच्या प्रत्येक पाठीराख्यामध्ये किल्ला अभेद्य ठेवण्याचं काम या 2 फलंदाजांनी केलंय. 22 वर 9, म्हणजे ते ऑल आउट होऊ शकले नाही. विशेषतः साजनदादांचं इथे कौतुक करावं लागेल. मनापासून अभिनंदन. गावदेवी वाशेरे संघ आणि कशेळीकर, तुम्हाला देखील तुमचं देखील कौतुक. वाशेरे संघ उद्या ठीक इथे 2:20 दुपारी आपण रिपोर्टिंग करायची आहे. मॅचचं पूर्ण समराइज कंडिशन सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत. सामना जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स वाशेरे या संघानं. धन्यवाद.
जय हनुमान टेंबुलीकर या स्पर्धेत मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपला आभार व्यक्त करतो आणि तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू. नक्कीच निखिलजी वाकळे ज्यांचा आवाज आजच्या या पहिल्या रजनीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळाला आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आज आपण विविध विभागांमधून समालोचक या स्पर्धेसाठी इन्व्हाइट केले आणि खरं तर ज्या वेळेला जय बजरंग पावर शेलार चषक टेंभोलीकरांनी जिंकलं त्याच वेळेला निखिल वाकले सर आपलं त्या ठिकाणी नॉमिनेशन झालं होतं की के क्राऊन चषकामध्ये निखिल वाकले सरांचा आवाज ऐकायला मिळेल आणि जरूर आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपला आभार आणि त्यांचा सन्मान होतोय. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय प्रशांतता गोराटकर यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सर. चला मॅचला सुरुवात करूया. लगेचच फिल्डिंग लावा टीम कोणाची फिल्डिंग आहे? खारडी आहे का? इट्स ओके. चला खारडी संघ आपण फिल्डिंग